नमस्कार, मी सतीश आणि आपण पाहत आहात महाभूमी डिजिटल. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर शहराच्या नजीक असलेल्या गांधीले या गावचे कीर्तनकार मूर्ती महाराज वाडेकर यांच्या घरावरती 4 दिवसापूर्वी हल्ला झाला. मूर्ती महाराज वाडेकर यांनी समाज माध्यमावरती पोस्ट करताना एका विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोपही झाला. या हल्ल्यामध्ये वाडेकर महाराज यांना दुखापत सुद्धा झाली. राज्यामध्ये समाज प्रबोधन म्हणून जे कीर्तन केले जात आहेत त्या माध्यमामध्ये समाजाच्या भावना तीव्र होताना का दिसत आहेत हा प्रश्न या हल्ल्याच्या अनुषंगाने उपस्थित होतोय. एकंदरीत या सगळ्या प्रकरणाला धरून मूर्ती महाराज वाडेकर यांनी आता मला राज्यभरात फिरणं कठीण झालेलं आहे, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून धमकीचे फोन येत आहेत, त्यामुळे पोलीस प्रशासनाने माझ्या कीर्तन सेवेच्या अनुषंगाने मी करीत असलेल्या प्रवासादरम्यान मला सुरक्षा द्यावी अशी मागणी होत आहे. आपल्यासोबत आज वाडेकर महाराज आहेत. या सगळ्या अनुषंगाने आणि एकंदरीत त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या दृष्टीने त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. महाराज जय हरी, नमस्कार. जय हरी, नमस्कार. महाराज, एक 2-3 दिवसापूर्वी जी काही घटना घडली ती घटना नक्कीच समर्थन त्याचीच कोणी करणार नाही, निषेधार्हच ती आहे. परंतु तुम्हाला काय वाटते, अशा घटना का होत असाव्यात? कोणतंही वक्तव्य जर केलं तर एखाद्या वेळेस एखाद्याकडून अनावधानाने वक्तव्य होऊन जातं. बोलता बोलता चुकत आपण आता बोलता एखाद्या नकळतपणे निघून जात असतो. तर मग नकळत निघून गेलेला शब्द जर माफी जरी समजा आपण एखाद्या वेळेस मागितली समजा, तर त्यावेळेस त्या व्यक्तीने माफी मागितली त्यावेळेस प्रश्न तिचं थांबायला पाहिजे असं तरी मला वाटतं. नाही, एकंदरीत जे झालंय आता तुम्ही प्रश्न तिथं थांबायला पाहिजे. तुम्ही त्याच्यामध्ये असंही म्हटले की बाबा कायदेशीर दृष्टिकोनातून पाऊल उचलायला पाहिजे होते, ते झालं. आता हे झाल्याच्या नंतर आता तुम्ही मागणी करतात सुरक्षेच्या अनुषंगाने किंवा तुम्हाला सुरक्षा पुरवावी म्हणून, पण असे प्रश्नच का उद्भवावेत की बाबा जेणेकरून पोलीस प्रशासनाकडे मागणी करण्याची गरज पडावी? अगदी बरोबर आहे. आता काही कीर्तनकार, महाराष्ट्रातले भरपूर कीर्तनकार आहे की ते धर्माच्या अनुषंगाने बोलतात. आपला धर्म हे झाला पाहिजे किंवा धर्मातील लोक एकत्रित आले पाहिजे. आता धर्माचे जर प्रकार बघायला गेलो तर आपण वेगवेगळे धर्म म्हणजे पडतात. जर आध्यात्मिक दृष्ट्या बघायला गेलो, परधर्म वेगळा, विशेष धर्म वेगळा आणि सामान्य धर्म वेगळा. सामान्य धर्म कोणता? हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, ख्रिश्चन, बौद्ध हे सामान्य धर्म झाले. आता विशेष धर्म कोणता? तुमचा तुम्ही पत्रकार करताय, पत्रकाराचा धर्म वेगळा, कीर्तनकाराचा धर्म वेगळा, एका स्त्रीचा धर्म वेगळा, एका मनुष्याचा धर्म वेगळा. हे वेगवेगळे धर्म झाले. आणि विशेष धर्म म्हणजे नेमकं तरी काय? तर स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, याची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा, ही विशेष धर्म आहे. म्हणजे पत्नीने पतीची सेवा केली पाहिजे, हा विशेष धर्म आहे. मुलाने आई वडिलांची सेवा केली पाहिजे, हा विशेष धर्म आहे. अशा धर्माचे त्या ठिकाणी प्रकार पडले जातात. पण सामान्य धर्म आपण जर बघायला गेलो तर आपण कोणत्याही एका विशिष्ट धर्मामध्ये लहानच मोठे झालेलो आहे. आपला जन्म एका विशिष्ट धर्मात झालेला आहे. मग त्याच अनुषंगाने जर कीर्तनकार जेव्हा बोलत असतील तेव्हा कोणता तरी आपला एक विशिष्ट धर्म तो एकत्रीकरण त्याला मिळालं पाहिजे. सर्व जातीत न वाटता ते धर्मामध्ये जुटले गेले पाहिजे असंच वाटतं. म्हणून कोणतंही जर वक्तव्य करत असताना माणूस धर्म बघून किंवा बोलण्याचा प्रयत्न करत असतो की आपल्या धर्माने आपल्याला ज्या रीतिरिवाज सांगितलेले आहेत किंवा आपल्या संतांनी असेल किंवा पुराणात असेल, जे आपल्या संतांनी पुराणांनी आपल्याला सांगितलं असेल, आपण त्यांच्याप्रमाणे जाण्याचा प्रयत्न करतो. असं जसं शास्त्र सांगतं, जसं धर्म सांगतं, तसं आपण त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत असतो. नाही, तुमच्या कीर्तन सेवेचे जे काही कंटेंट आहे ते मी बघितलं. तर म्हणजे एकंदरीत हा जो मुळात मुद्दा सुरू झाला हा वादातून आणि त्या हल्ल्यातून. तर असे हल्ले का होतात हा मुळात आपला प्रश्न होता. आता त्या तुमच्या कंटेंट मध्ये होतं की बाबा आवाहन तुम्ही करत होते जे काही श्रोते होते कीर्तनाची त्यांना, किंवा तुम्ही केरळा स्टोरी हा चित्रपट पहा, त्याच्यामध्ये जे काही लोक जिहाद वगैरे चे प्रकरण दाखवलं गेलं आहे आणि दिल्लीमध्ये कसे एका मुलीचे तुकडे तुकडे केले गेले, हे अशा प्रक्षोभक वक्तव्य करणं हे कितपत शोभनीय आहे आणि समाज म्हणून त्याच्यामध्ये किती
समाजाच्या मध्ये त्याचे पडसाद उमटतील असं तुम्हाला? आता पाठीमागे मी सुद्धा आता 4-5 दिवसापूर्वी मी एक टाकला होता व्हिडिओ. हे व्हिडिओ टाकायच्या नंतर एक व्हिडिओ टाकला होता की लव जिहाद नावाचं एक प्रकरण समोर आलेलं आहे. बघा, कीर्तनकार हा कीर्तन म्हणजे फक्त आत्मउद्धाराचं साधन आहे. प्रत्येकाचं आत्मउद्धाराचं साधन आहे. पण समाज सुधारावा, संतांनी या ठिकाणी अवतार घेतलेला आहे. कशा करता? समाजान सुधारावा, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. जग जर एखाद्या वाढ मार्गाने त्या ठिकाणी जात असेल तर त्याला चांगल्या मार्गावरती आणणं हे संतांचं काम झालं. आणि आम्ही संत नाही, आम्ही एक कीर्तनकार आहोत. आम्ही एक सामान्य मनुष्य म्हणून सुद्धा त्या ठिकाणी आहोत. पण कीर्तनकार म्हणून जबाबदारी जेव्हा आम्हाला आमच्यावर जबाबदारी येते तेव्हा आम्ही आमच्या संतांकडे बघतो. संतांनी काय सांगितलेलं आहे? संतांनी सगळ्यांनाच एकत्रित करून सर्वांना समान संदेश दिलेला आहे. त्या बाबतीत काही नाहीये. पण मला सांगायचं जर हेच आहे, जर संतांनी आम्हाला जे सांगितलं असेल तेच आम्ही त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. समजा एकत्र ठीक. चित्रपट हा शेवटी काल्पनिक आहे आणि त्याच्यामध्ये जे काही मनोरंजनासाठी उत्तेजनार्थ जे काही दाखवलेलं असतं त्याचं आणि प्रत्यक्ष म्हणजे वास्तवाचं बरोबर आहे, एवढं काही संबंध नसतो. आणि आपण त्याचा दाखला देऊन समाजाला जर समजा प्रभावित करू तर त्याचे 100% पडसाद हे चुकीचेच उमटतील. अगदी बरोबर आहे. पण आपण याआधी सुद्धा बघितलेलं आहे, माझा कोणत्या धर्माला किंवा जातीला दुखवण्याचा सुद्धा प्रयत्न नाही, किंवा ह्या धर्म वाईट आहे तो धर्म वाईट नाही. धर्म जगामध्ये कोणताच वाईट नाही, कोणताच धर्म वाईट नाहीये. फक्त त्या धर्मातील काही विशिष्ट माणसं, नास्तिक माणसं ज्याला आपण म्हणू शकतो, त्याच धर्मातले काही विशिष्ट माणसं त्याला त्या धर्माला जबाबदार असतात. म्हणजे एकंदरीत बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतात त्या धर्माला. काहीतरी विशिष्ट माणसं असतात त्या ठिकाणी. धर्म कोणताही वाईट नाही, किंवा कोणत्याही धर्माला अशा किंवा तुम्ही हे करा, खोटं बोला किंवा हिंसा करा असं काही सांगितलेलं नाहीये. सर्व धर्मांनी सगळ्या धर्माला सगळा चांगला संदेश दिलेला आहे. परंतु आपण पाठीमागे जरी बघायला गेलो तर आपल्याला भरपूर त्या ठिकाणी काही अशा घटना बघायला मिळतील की ह्या धर्मांतर झालं, धर्मांतर करून विशिष्ट जातीच्या किंवा धर्मातील मुलगी पळून नेऊन तिथं आपण बघितलं. अशा कित्येक घटना आपल्याला समोर आलेल्या आहेत. मग कधीतरी आम्हाला सुद्धा वाटतं की असं होऊ नये बा, आपल्या धर्मातील मुलींसोबत असं होऊ नये, असं एक मनामध्ये विचार येतो आणि आपण लोकांना चांगलं सांगण्याचा प्रयत्न करावा असं फक्त एकंदरीत वाटल्यामुळे मी ते वक्तव्य केलं होतं. ते तसंच परत आणखीन प्रत्येक पोस्ट मधलं जर समजा कंटेंट बघितलं त्याच्यामध्ये कुठेतरी धर्म, जात आणि एकंदरीत समाजाला उद्देशून एक प्रक्षोभपणा दिसतोच. दुसरं एक तुमचं एक पोस्ट मी वाचली, सर्व धर्म समभाव म्हणणारे पण लग्नाच्या वेळी जात आणि धर्म बघतात. बरोबर आहे. त्याला मग काही अशा प्रतिक्रिया होत्या खाली की बाबा म्हणजे की जातीवादी जे लोक असतात तीच ही भाषा करतात, अशा पण खाली काही प्रतिक्रिया. बरोबर आहे. बघा, कोणतीही गोष्ट आपण आता सोशल मीडियाचं युग आहे, कोणतीही गोष्ट कितीही चांगली जरी टाकली आपण तर त्याला सकारात्मक कमेंट येतच नाही. एका नाण्याच्या 2 बाजू असतातच. तुका बरोबर आहे म्हणतात, प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. तुम्ही कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न करा, 30% समाज आपल्याला नाव ठेवतो म्हणजे ठेवतोच. त्याला कमेंट करताना जर आता समजा मी आता प्रश्न टाकला होता की सर्व धर्म समभाव म्हणणारे लोक शेवटी लग्नाच्या वेळेस जात आणि धर्म बघूनच लग्न करतात. अगदी बरोबर आहे. अरे आपण म्हणतो, मी सुद्धा मान्य करतो सर्व धर्म समभाव आहे, बरोबर आहे. पण आपण जेव्हा शाळेमध्ये जातो, शाळेमध्ये टीसी मध्ये विचारतात आपल्याला तुमचा धर्म काय, तुमची जात काय, त्यावेळेस आपल्याला विशिष्ट धर्म, मी सांगितलं तुम्हाला सामान्य धर्म, तोच धर्म त्या ठिकाणी टाकावा लागतो आणि ती जातच आपल्याला त्या ठिकाणी टाकावं लागतो. असं म्हणता येत नाही की आम्ही सर्व धर्म समभाव आहे किंवा आमचा मानवता धर्म आहे, असं म्हणता येणार नाही. आपल्याला त्या धर्मात आपण राहिलो, त्या धर्मात आपल्याला मोठं व्हावं लागतं. तुमचं असं एक परत आणखीन क्लिप होती की वारकरी संप्रदायाला बदनाम करणारे काही टिंगल टावळ्या काही लोक करतात. थंबनेल बनवताना प्रक्षोभक थंबनेल बनवतात, त्यांची TRP, त्यांचे व्ह्यूज, त्यांचे लाईक्स वाढण्यासाठी ते प्रयत्न करतात आणि तुम्ही आवाहन करताय किंवा वारकरी संप्रदायाची टिंगल टावळी करू नका. आणि रात्री 12च्या नंतर हे सगळं सुरू होतं या लोकांचं, असतं तुमचं मत आहे. पण मला असं म्हणायचं आहे की वारकरी संप्रदायाला बदनाम करू नका असं म्हणण्यापेक्षा ती जी टिंगल टवाळी ते करताय की अशा लोकांची करताय की वारकरी संप्रदायामध्ये जे सांगायला पाहिजे ते हे लोक सांगत नाहीत. प्राथमिक म्हणजे फक्त तुम्हीच नाही, तर असे भरपूर लोक असतील ते सांगत नसल्यामुळे त्याची टिंगल टवाळी होती असं मला वाटत नाही का? अगदी बरोबर आहे. आता कीर्तनकाराच्या सुद्धा मर्यादा आहेत, संतांनी सांगून दिलेल्या आहेत. कीर्तनामध्ये काय सांगावं, काय नाही सांगावं. सर्व संतांनी सांगितले, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची.
जेणेकरून ही मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या कीर्ती. आपल्या मनामध्ये एक भक्ती निर्माण व्हावी, एक विशिष्ट भाव निर्माण व्हावा, या हेतून एक कीर्तन मर्यादा सांगितलेली. पण कीर्तनाच्या मर्यादा आजकाल लोक पावत चाललेले आहेत. तर कीर्तनाच्या मर्यादा कशा आहेत, काय आहेत, जर विशेष ज्येष्ठांचा जर विचार केला तर त्यांनी आपल्याला सर्वांनी सांगून दिलेलं आहे कीर्तन कसं करावं, अभंगाच्या बाहेर व्यतिरिक्त काही बोलू नये. अगदी बरोबर आहे. पण अभंगाच्या अनुषंगाने जर एखादा कीर्तनकार एखादा दृष्टांत सांगत असेल तर दृष्टांतच आता युट्यूबवर वाले असेल किंवा कोणती आपण सोशल मीडियाची चांगलं कोणी टाकत नाही, पण एखादा शब्द जर चुकत असेल तर तो शब्द पकडून तेवढीच क्लिप बनवली जाते, तेवढीच व्हायरल केली जाते. आता माझा तो पूर्ण कीर्तनाचा व्हिडिओ आहे जो मी बनवला होता, जे क्लिप व्हायरल झाली होती माझी, तो पूर्ण कीर्तनाचा व्हिडिओ आहे. त्याचा जर तुम्ही अगोदरचं जर बघितलं असेल ना तर माझ्याकडे ते आहे पूर्ण क्लिप. मी कोणत्या अनुषंगाने सांगितलं होतं आणि कशा प्रकारे मी स्पष्टीकरण देऊन पूर्ण हे केलं होतं. मी असं कोणत्या जाती धर्माच्या याला दुखावण्याचा प्रयत्न नव्हता केला, परंतु काय आता ते करायचं ते कसंही करतात. कीर्तनाची जी काही उंची आहे ती हळूहळू खालवते आणि ती उंची खालवत असल्यामुळेच त्याची टिंगलटवळी होते, असं एकंदरीत चित्र दिसतंय. बरोबर आहे. आता काय तरुण मुलं असतात, तरुण मुलं कीर्तनामध्ये सप्ताह संपल्याच्या नंतर रात्री 12 वाजता किंवा रात्री 12च्या नंतर ते कीर्तनाला थांबतात, बिचारे थांबतात. सगळे कामं सुद्धा करू लागतात. सगळे कामं सुद्धा सगळं तरुण मंडळ करतो गावाचा. सप्ताहामध्ये सगळं तरुण मंडळाचे कामं करतात. पण त्यांना वाटतं की मनोरंजन म्हणून आपण करावं. पण एक कसं असतं ना की एक विशिष्ट त्या गादीला किंमत असते. नारदाची गादी म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. त्या गादीला काहीतरी अधिकार दिलेले आहेत वारकरी संप्रदायाने. त्या गादीच्या आता जर एखादा दारू पिऊन समजा किंवा मांस हे करून समजा जर तिथं उभा राहत असेल किंवा विशिष्ट प्रकारचं कृत्य करून त्या ठिकाणी जर उभा राहत असेल तर पवित्र गादीला अपवित्र करण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय. मला तरुण मुलांना सुद्धा नाव ठेवायचं नाही. तरुण वर्ग आहे त्यांनी नक्की कीर्तन करावं ना, नक्कीच त्यांनी त्या ठिकाणी जावं. त्यांच्या विरोधात नाही मी, पण एक कसं थोडस आपलं कुठेतरी गाल बोट लागू नये संप्रदायाला. मी त्यांना बिलकुल नाव, त्यांनी यावं, त्यांचं स्वागत आहे, त्यांनीच करावं. फक्त थोडस एक आपल्या संप्रदायाला किंवा कुठेतरी गालबोट लागून याची काळजी घ्यावी बस, असं सांगण्याचा हेतू होता माझ्या क्लिप मधून सगळ्यांना. तुमच्या सोबतची जी काही घटना घडली त्या घटनेबद्दल तुम्ही असं म्हणत आहात की ठीक आहे, तुम्ही पोस्ट करताना किंवा कीर्तनामध्ये तुम्ही दृष्टांत देताना चुकला असाल त्या खग्रास चंद्रग्रहणाच्या अनुषंगाने, परंतु जो काही जमाव होता त्याने हिंसेचं मार्ग न अवलंबता घटनात्मक दृष्टिकोनातून जायला पाहिजे होतं, तक्रार करायला पाहिजे होती, अर्ज द्यायला पाहिजे होता, किंवा मग कायद्यानुसार जी काही कृती आहे ती कृती करायला पाहिजे असं तुमचं आवाहन आहे. परंतु दुसरीकडे तुम्ही मालेगावच्या प्रकरणामध्ये एका ठिकाणी बोलताना बोलला आहात की 1.5 महिना झाला त्या घटनेला, ती जी मालेगावची घटना घडते आणि तरीही कारवाई होत नाही. कायद्यामध्ये अशी तरी सुधारणा केली पाहिजे किंवा मग असा कडक कायदा केला पाहिजे की अशा लोकांना भर चौकामध्ये त्यांचे हातपाय तोडले पाहिजे, असं एक तुमचं. हो आहे. हे घटनेला धरून आहे का? बघा, आता तर बदल करायचा जर झाला समजा कोणाला एखाद्या विशिष्ट कायद्यामध्ये, त्याला सर्वांची संमती असल्याशिवाय तो किंवा तो कायदा पास झाल्याशिवाय तो काही होऊ शकत नाही. पण आपण बाहेरच्या देशाचा जर विचार केला, बाहेर अरब, सौदी अरेबिया, बाहेरचे देश असतील त्या ठिकाणी जर बलात्कार करणाऱ्याचे हातपाय कलम भरचौकात केले जातात, मग तिथे बलात्कार करण्याचं प्रमाण कितपत आहे हे आपण बघायला पाहिजे. भारताच्या तुलनेमध्ये आणि बाहेरच्या देशामध्ये तुलनेमध्ये जर आपण विचार केला, जर तो कितका कठोर कायदा त्यांनी केला, जर बलात्कार करण्याचा हातपाय तोडले जात असतील किंवा अजून जे ते कायदे तर ते भर रस्त्यात होत असतील, तर आपल्या भारतात तो तसा कायदा जर आणला तर बलात्कार करण्याची संख्या ऑटोमॅटिकच कमी झाल्याशिवाय राहणार नाही, अशी ह्या हेतून मी त्या ठिकाणी म्हणालो होतो. नाही महाराज, आता काय झालंय अशामध्ये, म्हणजे आता जे काही बाबासाहेब महाराज इंगळे असोत आपले बीडचे होते कैलासाशी, किंवा मग आणखीन बाबा महाराज सातारकर असोत, किंवा मग आणखीन तुमचे हे मारुतराव दस्तापूर म्हणजे फार अगोदरचा काळ आहे, किंवा मग आपले परभणीचे मधुकर सायाळकर असो, या लोकांचे पण कीर्तन आपण ऐकतो. पण त्याचा जो गोडवा असतो, त्याच्यामध्ये जो वारकरी संप्रदाय सांगितला जातो, त्याच्यामध्ये जे सात्विक आचरण सांगितलं जातं, बरोबर, किंवा मग लोक प्रबोधन आहेच, समाज प्रबोधन पण आहेच त्याच्यामध्ये, आणि वारकरी धर्म पण सांगितला जातो. तसं हल्ली दिसत नाहीये. हल्ली जास्तीत जास्त म्हणजे कट्टर धर्म कसा जगला पाहिजे, धर्म कसा वाढला पाहिजे, एक विशिष्ट राजकीय पक्षाच्या एक बॅनरवरती म्हणा, किंवा मग राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्यासारखे कीर्तनकार बोलतात असं दिसतंय.
बरोबर. आता तुकोबार एका ठिकाणी म्हणतात, वाढावया सुख भक्ती भाव आणि धर्म. धर्म वाढला पाहिजे, सुख वाढलं पाहिजे, भक्ती वाढली पाहिजे. तर मग आपला धर्म वाढला पाहिजे म्हणजे नेमकं काय, नुसता हिंदू धर्म नाही म्हणत, त्या अर्थानं म्हणत नाहीये. परंतु आपण ज्या ह्याच्यामध्ये राहतो, तर बघा आता कोणत्याही संतांनी असो असं सांगितलं नाही की आम्ही या धर्माचे, असं सांगितलं नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ, असं संत म्हणतायत. पण आपण ज्या धर्मामध्ये राहिल्याच्या नंतर प्रत्येकाला प्रत्येकाचा धर्माचा स्वाभिमान असतोच, नाही किती नाही म्हणलं तरी प्रत्येकाला असतोच. म्हणून आता बघा, विशिष्ट धर्माचे लोक असो किंवा कोणताही धर्म असू द्या, प्रत्येकाला प्रत्येकाचा अभिमान असल्याशिवाय राहत नाही. म्हणून किंवा त्या अभिमानामुळे आपण आपल्या धर्मातील लोकांना कुठेतरी चांगल्या मार्गावर पोहोचावं, मी आताच बोलल्याप्रमाणे, किंवा त्यांनी काहीतरी चांगलं करावं या दृष्टीनेच ते म्हणतायत की सर्वांनी एकत्रित या, किंवा आता जे असं झालं असं प्रकरण किंवा गो हत्या प्रकरण असेल, हे बघा प्रत्येक धर्माचे वेगवेगळे विचार आहे किंवा प्रत्येक धर्माचे वेगवेगळे कार्य आहेत ना. आता हिंदू धर्मामध्ये गो हत्या करणं पाप मानलं जातं, बाकीच्या धर्मामध्ये काही त्याला म्हणजे होती, आतापर्यंत होती, पण आता गो हत्या कायदा आल्यामुळे त्याला बंदी आलेली, बरोबर आहे. मग हे कुठेतरी कमी जास्त आहे विचारामध्ये किंवा याच्यामध्ये कुठेतरी कमी जास्त होतं असं मला वाटतं एकंदरीत. आता एकंदरीत ठीक आहे, तुम्ही जे बोलत आहात, म्हणजे तुम्ही तुमच्या जे काही तुमचं प्रबोधन असेल त्या प्रबोधनाच्या मधल्या उदाहरणाचं तुम्ही समर्थन करत आहात, हरकत नाही. आता एकंदरीत जी काही आता परिस्थिती निर्माण झाली, आता त्या दिवशीच्या त्या घटनेच्या अनुषंगाने तुम्हाला काही धमकीचे फोन येत आहे? अगदी बरोबर. धमकीचे म्हणजे बऱ्याच जिल्ह्यामधून असे मला विशेषतः पुणे जिल्ह्यामधून जास्त मला धमकीचे फोन येत आहे. आता त्याची जर रेकॉर्डिंग जर काढायची, त्याची रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, काही मेसेज सुद्धा माझ्याकडे आहे, त्याचे स्क्रीनशॉट आहेत. महाराज तुम्ही जिथं कुठं भेटताल तिथं तुम्हाला या ठिकाणी मारहाण केलं जाईल, किंवा तुम्ही कुठं राहता असं आहे, मी तिथे येणार, आम्ही असं करणार. हे प्रकरण झाल्यानंतर सुद्धा बरं का, प्रकरणांच्या अगोदर तर येतच होते, पण प्रकरण झाल्यानंतर सुद्धा काही काहींना समजा जर हे करायचंच असेल समजा, तर कोणत्याही याने फोन करून धमकीचे कॉल येत आहेत, मेसेज येत आहेत. एक तर म्हणजे तुमच्या अंगावर शाई टाकलं जाईल, असं केलं जाईल, असेही कॉल आले. मग कुठेतरी मनामध्ये धडकी भरली ना. आता जेव्हा मी माझं प्रबोधनाचं कार्य किंवा माझं सांप्रदायिक कीर्तन करत असताना मला वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जावं लागतं. आता कालच माझं कीर्तन वाशिम जिल्ह्यामध्ये होतं, तर मग आता मला फिरत असताना माझ्या प्रवासादरम्यान आता हे बघा, कोणती गोष्ट सांगून होत नसते आणि कधी काय होईल हे सुद्धा सांगता येत नसतं. म्हणून जर उद्या मी फिरत असताना माझ्या मनामध्ये जर भीतीचं वातावरण निर्माण आहे, तर एखाद्याने काही करता जर काही झालं तर याला जबाबदार कोण राहणार आहे? म्हणून तुमची संरक्षणाची मागणी आहे. हो, अगदी बरोबर. मी चिकलठाणा पोलीस स्टेशनला सुद्धा त्या ठिकाणी अर्ज दिलेला आहे. त्यांनी त्यांच्या पातळीवरती, पीआयच्या पातळीवरती त्यांनी मला संरक्षण पुरवलेलं आहे. पण उद्या आपल्या जिल्ह्याचे खासदार संदीपानजी भोंबरे त्यांच्यासोबत त्या ठिकाणी एसपी ऑफिसला त्या ठिकाणी जायचं ठरवलेलं असं त्यांनी सांगितलं. परत आता म्हणजे तुम्ही प्रवासादरम्यान तुम्हाला दिलीच आहे सुरक्षा? हो, आता सध्या तर आहेच. पण मग हद्दीच्या आता संभाजीनगरच्या बाहेर गेलो समजा मी, तर मग तिकडे त्यांना सांगावं लागतं की त्या लोकांना सांगावं लागतं की महाराजांना असं असं संरक्षण द्या, महाराज आमच्या इथे येत आहे. हे होते निवृत्ती महाराज वाडेकर. यांच्या मते त्यांच्या जीवितास धोका आहे आणि पोलीस प्रशासनाने आता त्यांना सुरक्षा पुरवली पाहिजे. धन्यवाद.